नमस्ते दोस्तांनो, आज कुठं आलोय माहिती आहे का राव? आज आलोय मी डायरेक्ट तुळजापूरला आणि तुळजापूरवरून डायरेक्ट पंढरपूरला जाणार आहे बरं का, विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. तर त्याच्या अगोदर म्हणलं तुळजापूरला आलोयच खरं, तर एकदा आई तुळजाभवानीचं पण दर्शन घेऊन आपण पुढचा प्रवास करावा म्हणून आलतो इथं तुळजापूरला बरं का. आणि तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरीमध्ये आलेला आहो आणि इकडल्या साईडला तुम्हाला मंदिर बघायला दिसत असेल राव मस्तपैकी. आणि इकडे ट्रस्टचं बांधकाम आहे बरं का, राहण्याची सोय वगैरे भाविक भक्तांची केलेली आहे. तर म्हणलं इथं मस्तपैकी दर्शन घ्यावं आणि इथला एखादा व्हिडिओ अपलोड करून पुढे पंढरपूरला जावं आपण. तर आलतो इकडं, नको परत नको छापा बस तेवढं. तर इथं आपल्याला गंध लावलेला आहे बरं का आणि ह्या दोस्ताला आपल्याला पैसे पण द्यावं लागणार आहे ती. तर देऊन टाकूयात राव, 10 रुपये घे, 10 रुपये घे. तर चलते राव, गंध पण लावलेला आहे आणि मस्तपैकी एन्जॉय करतोय बरं का इथं पण काही. आणि हां, मेन म्हणलं तर आपली बिडवून पण काही दोस्त याल ती बरं का इकडं तुळजापूरला, आणि ती आल्यानंतर आम्ही मिळून पंढरपूरला जाणार आहोत तिकडं. तर सांगण्याचा उद्देश म्हणलं तर एवढाच आहे बरं का. आणि चला मित्रांनो, थोडा अजून मी पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. तर दर्शन रांगेकडे किंवा दर्शनासाठी लागणारं पास कुठं घेतात मी तिथं जाणार आहे बरं का आता, कारण मी आतमध्ये जाणार नाही कारण खूप वेळ लागेल राव दर्शन. पण इथं जवळ आलो आहे, परिसरात आलो आहे आणि इकडे ही मस्त स्टॉल पण लावलेली आहेत बरं का. आणि मस्तपैकी राव ट्रस्टचं बांधकामसुद्धा इथं तुम्हाला दाखवतो. इथं भाविक भक्तांची राहण्याची सोयसुद्धा केली जाते बरं का ह्या बांधकामामध्ये. तर मस्त इकडं पब्लिक पण जमा झालेला आहे बरं का. चला आपण थोडं पुढे जाऊ. तर इकडं दर्शन रांगेसाठी जातात बरं का भाविक भक्त. तर इकडं राव मस्त पास वगैरे काढतात, अभिषेक पास आणि दर्शन रांगेकडे डायरेक्ट पेड पास पण इथं ह्या ठिकाणी भेटतात बरं का. तर दर्शनासाठी पास घेण्यासाठी किती गर्दी झाली आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा राव, नुसते पास घेण्यासाठी इथं एवढी भाविक भक्तांची गर्दी झालेली आहे, खूप गर्दी झालेली आहे इथं. तर चला मी थोडं वरती जातोय आता. चलते राव, तिकडून खूपच गर्दी आहे आणि वरती जाता येणार नाही. तर मी आलेल्या मार्गानेच परत रिटर्न वरती जातोय. तर चलतंय मित्रांनो, धन्यवाद.